बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण 11. सकाळची जेवणं आवरल्यावर लक्ष्मी भांडी घासत बसली होती. बायजा जनावरांसाठी रांजणातलं पाणी उपसत होती. आत्ते, बा आणि मी आयतवारी जाणार आहे, लक्ष्मी म्हणाली. अगे लक्षे, मला बी ठावा आहे, तुला तुझ्या आईची आठवण येते. बरंच दिवस झालं तुम्ही इकडं आलायसा, पण अजून 15 रोज मला साथ दे पुरी. अगं, तुझा मामा वरीसभर तरी काम करू शकणार नाही, मला तर कामाला जायचं पाहिजे. अजून 15 रोज जखम वाळेपर्यंत त्यासनी जपाया पाहिजे. एवढं दिस कामाचा खोळंबा केला तर पोटाला काय खायचं. तेव्हा 2 रोजानं म्या बी कामाला जाईन म्हणत्या. तू घरात असलीस की मला त्यांची फिकीर नाही राहायची. एकदा जखम वाळली की मला काय काळजी नाही. मग किसनाची बी परीक्षा जवळ आली. आमच्यामुळे त्याचा खोळंबा न ग. तेव्हा इतकी रोज तू मला साथ दिल्यास, आता अजून 15 रोज माझी साथ कर लक्ष्मी. बायजा काकुलतीला येऊन बोलत होती. लक्ष्मीला तिच्या आईची खूपच आठवण येत होती, पण बायजानं तिच्या समोर घरची वस्तुस्थिती मांडली होती. लक्ष्मी क्षणभर खिन्न झाली. ती काहीच बोलली नाही. लक्ष्ये, पाण्याचा तांब्या भरून आण पुरी. श्रीपतीनं लक्ष्मीला हाक दिली. लक्ष्मीनं पाण्याचा तांब्या श्रीपतीला दिला. पोरी, बायजा काय बोलली का तुला? वय बा, आत्ती म्हणते अजून 15 दिवस राहा. मग तुझं काय म्हणणं आहे? बा, अरे माझं डोकंच चालेना बघ. मला बी आईची लय आठवण येते. आत्तीची तर अडचण आहे. काय करू बा, तूच सांग की. आता म्या तर तुला कसं राहा म्हणू आणि चल तरी कसा म्हणू, मला बी काय कळना बघ. तिकडं तुला नाही नेलं तर पारीला दंगा करायला घर पुरायचं नाही. त्यात तिची बी तशी काय चूक नाही. तिचं बी आईचं काळीचं. काय करायचं यात, काय समजणाच झाले बरं मला बी. बा, लईच धर्मसंकटात पडलाय म्हणून लक्ष्मीनंच तो तिळा सोडवला. लक्ष्मी म्हटली, हे बघ बा, तू लई विचार करू नकस. आपण आत्तीला एवढ्या दिवस साथ दिल्या, अजून 15 दिवसाचा प्रश्न आहे. तेव्हा मी राहतो 15 दिवस. तू उद्या जा. गेल्यावर आईसंग भांडत बसू नकस. ती लईच तोंड कराली तर रानात जाऊन बस. मी आल्यावर तिची समजूत काढीन. तू मला 15 दिवसानं न्यायला ये. लक्ष्मी बोलत होती आणि श्रीपतीचं डोळं भरून येत होतं. इतकी समजूतदार पोर पदरात असल्यानं त्याला लक्ष्मीचा अभिमान वाटत होता. एवढ्यात बायजा बाहेर आली. काय चाललंय बापली किस? बायजा म्हणाली, काय नाही बायजे, पोर आणि 15 रोज राहतो म्हणते. तेव्हा घे ठेवून तिला. म्या निघतो उद्या आणि 15 दिवसानं दाजीला बघा येणार आहे, तेव्हा तिला घेऊन जातो. दादा, पोर लई गुणाची आहे बघ. तिला चांगली वंगाळ येळ कळत्या. कुणाच्या नशिबात हे सोनं आहे काय माहीत, असं म्हणत तिनं पदरानं डोळं टिपलं. रविवारचा दिवस उजाडला. श्रीपती जायला निघाला. लक्ष्मीनं बाला मिठी मारली. बा, लवकर ये म्हणून ती रडू लागली. बायजानं लक्ष्मीला समजावलं. श्रीपतीनं बायजा व भीमाचा निरोप घेतला. बैलगाडी दिसेपर्यंत लक्ष्मी दारातच उभी होती. बा गावाकडे गेल्यामुळे तिला सारं घर सुनं सुनं वाटत होतं. 2 दिवसानं बायजा कामाला जाऊ लागली. यथावकाश ती सकूलाही भेटून आली. किसनाचा दिनक्रम चालूच होता. बघता बघता आठवडा सरला. किसनाची सराव परीक्षा सुरू झाली. आज त्याचा पहिला पेपर होता. पण किसनाचा पेपर पाटलाच्या वाड्यात सुरू होता. बायजाला ठाऊक नव्हतं हे. किसना परीक्षेला गैरहजर आहे हे वर्ग शिक्षकांच्या लक्षात आलं. किसनाची चौकशी शिक्षकांनी त्याच्या मित्राकडे केली.
किसनाच्या वडिलांचं ऑपरेशन झालंय, बरेच दिवस झाले, आम्हालाही तो भेटला नाही, असं मुलांनी शिक्षकांना सांगितलं. किसना शाळेत खूप हुशार होता. तो शाळेची शान होता. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, मुलं या सर्वांनाच किसना बोर्डात चमकल याची खात्री होती. वर्ग शिक्षकांनी किसना परीक्षेला गैरहजर असल्याची बातमी मुख्याध्यापकांना सांगितली. मुख्याध्यापकांनी वर्ग शिक्षकांना त्याच्या घरी जायला सांगितलं आणि कसल्याही परिस्थितीत किसनाला शाळेत घेऊन येण्यासही सांगितलं. पेपर झाल्यावर 4 वाजता 2 शिक्षक किसनाच्या घरी आले. बायजा एकपारकी कामावरनं नुकतीच घरला आली होती. उन्हानं तिच्या जीवाची कायली झाली होती. वैरणीच्या गठळ्याला टेकून दारात क्षणभर ती विसावली होती. तोवर तिला सुटाबुटातली 2 माणसं वरतीकडनं तिच्या घराच्या दिशेने येताना दिसली. त्यांच्यासोबत किसनाच्याच वर्गातला शंकर पण होता. त्यानं किसनाचं घर शिक्षकांना दाखवलं. सारी माणसं किसनाच्या दारात जमली. बायजानं डोईवरचा पदर सावरला आणि उठून उभी राहिली. या की साहेब, कोण पाहिजे? बायजानं प्रश्न केला. आम्ही किसनाचे शिक्षक आहोत. या की, या आत या, असं म्हणून बायजानं त्यानं सोप्यात बोलावलं आणि पोत्याची पट्टी बसायला दिली. शिक्षकांना पाहून भीमा उठून बसला. लक्ष्मीनं त्यासनी पाण्याचा तांब्या आणून दिला. बायजा तिथंच भीमाच्या कडेला उभी राहिली. किसना कुठं आहे? शिक्षकांनी प्रश्न केला. त्यो परीक्षा जवळ आल्या म्हणून शाळेतच अभ्यासाला जातो. या सराव का काय ती परीक्षा आहे ना मग म्हणून. अहो, त्याचसाठी तर आम्ही आलो आहोत. आजपासूनच सराव परीक्षा चालू झाल्या आहे. तो परीक्षेला गैरहजर आहे म्हणून आम्ही चौकशी करायला आलो आहोत. शिक्षकांचं बोलणं ऐकून बायजाच्या पायाखालची जमीनच सरकली. शिक्षक बायजाला म्हणाले, त्याला उद्यापासून परीक्षेला पाठवून द्या. सकाळी 11 ते 2 पेपर आहेत. किती रोज परीक्षा आहे जी? बायजानं दबक्या आवाजात प्रश्न केला. आजपासून 10 दिवस परीक्षा आहे. पुन्हा 2 दिवस सायन्सची प्रॅक्टिकल परीक्षा आहे आणि त्यानंतर बरोबर 1 महिन्याने मुख्य वार्षिक परीक्षा आहे. या सर्वांची वेळापत्रक आम्ही काचपेटीत लावले आहेत. उद्या हिंदीचा पेपर आहे. तुम्ही त्याला उद्या शाळेला पाठवा. परीक्षेची सर्व माहिती त्याला देण्यात येईल. शिक्षक म्हणाले. उन्हाचा रग असल्याने लक्ष्मीनं शिक्षकांना सरबत केला. साऱ्याने सरबत घेतला आणि शिक्षक जायला निघाले. जातानाही त्यांनी किसनाला शाळेत पाठवण्याची पुन्हा एकदा सूचना दिली. बायजा हाय त्या जागेला डोक्याला हात लावून खाली बसली. ती भीमाला म्हणाली, पोर कधी खोटं बोलायचं नाही. पण अभ्यासाला शाळेत जातो पण गेलंय, पण कुठे गेलंय काय माहीत. परीक्षा हाय हे त्याला ठाऊक होतं. मग परीक्षा का बुडवली त्यानं? परीक्षा बुडवायची पहिलीच येळ आहे तिची. पण तो कुठं गेलाय हे मला समजल्या बिघार म्या गप्प बसायची नाही. तरी म्या सारखं बजावत होती, बाबा रे शाळेकडं ध्यान दे, शाळेकडं ध्यान दे, शाळा बुडवू नगस, परीक्षा जवळ आली, अभ्यास कर, अभ्यास कर. एवढं सांगून पण त्यानं करायचं ते केलंच. असं म्हणून बायजा भरलेलं डोळं पदरानं टिपू लागली. बिचारी हवालदिल झाली. लक्ष्मी म्हणाली, आत्ते तू नव्हतीस तेव्हा म्या पण त्यासनी विचारलं होतं का ते कुठं जात्यात म्हणून. पण मला म्हणालत की हाय माझं काम. तू आल्यावरच दप्तर नेलंय त्याने, नाहीतर आधी मोकळंच जात होतं. लक्ष्मीच्या बोलण्यावरनं बायजानं जाणलं किसनाचं काहीतरी गौड बंगाल हाया. त्यो अभ्यासाला गेलेला नाही. आत्ता मात्र बायजाच्या अंगाची चैतन्य झाली होती. ती किसनाची वाट बघत सारखी सोप्यातनं दारात येरजाऱ्या घालत होती. पण दिवस मावळल्याशिवाय तो थोडाच येणार होता. बायजे घटकावर थंड बस एकाएकी, लय काळजी करू नकोस. त्यो घरला आल्यावर काय ते बघ. भीमाच्या बोलण्यानं बायजा शांत बसली खरी, पण तिचं हृदय आगीत उभा होतं. भीमाच्याही मनाला किसनाची काळजी सतावत होती. आजारपणानं त्याचा चेहरा आधीच उतरला होता. त्यात किसनाच्या चिंतेनं पारच करपून गेला. या साऱ्या नादात बायजा ढोरासनी चारा पाणी करायची विसरून गेली.
सारं काही थांबू शकतं, पण भुकेलं पोट शांत बसत नसतं. मग ते माणसाचं असू दे नाहीतर जनावरांचं. जनावरांनी पोटासाठी गोठा डोक्यावर घेतला. बायजानं गव्हाणीत पडलेली शेवरीची छप्पी उचलली आणि किसनाचा सारा राग त्यानं जनावरावर काढला. साऱ्याने 2-2 छप्प्या उडवल्या. बायजाचा रुद्रावतार पाहून लक्ष्मी गांगरून गेली. बिचारी काकाळू होती. तिच्या डोळ्यात जनावरांच्या वेदनेनं पाणी ओघळू लागलं. रडत रडतच ती बायजाला म्हणाली, अगं ते जनावरांनी का मारल्यास? त्यासनी भूक लागल्या, वैरण पाणी कर. त्यांचा राग जनावरांवर का काढल्यास? लक्ष्मीच्या बोलण्यानं बायजा भानावर आली. काय चूक नसताना आपण जनावरांनी मारलं हे तिच्या ध्यानात आलं. डोळ्यातनं टिपं गाळतच तिनं जनावरांनी वैरण घातली. पण जनावरांनी त्या वैरणीला तोंड पण लावलं नाही. जनावरं असली म्हणून काय झालं? त्यासनी पण भावना असत्यातच की. बहुधा त्यांना बायजाचा राग आला होता. थोड्या वेळानं जनावरांनी पाणी दाखवण्यासाठी बायजा गोठ्यात आली. जनावरांनी वैरणीला तोंड लावलेलं नाही हे बघितल्यावर माणसाची माफी मागतात तशी बायजा जनावरांची माफी मागू लागली. अरे बाबांनो, माझं चुकलं माझं. मी हा तुम्हासनी माराय न ग होतं, पण माझ्या हातनं चूक झाली. मी पुन्हा असं करणार नाही. खावा बाबांनो, खावा. घरातल्या माणसासारखं मला दमवू नका सा. असं म्हणून बायजानं साऱ्या जनावरांच्या अंगावरनं हात फिरवला. तसं सगळ्या जनावरांनी वैरण खाल्ली. खाऊन पिऊन झाल्यावर जनावरं रवंत करत बसली. एवाना दिवस मावळतीला कल्ला. बायजाचं तन मन लेकाच्या वाटेकडे लागलं होतं. तिला आता अजिबात धीर धरवत नव्हता. ती किसनाची वाट बघत दारातच उभी होती. अखेर मावळतीच्या दिशेने तिला किसना येताना दिसला. बायजा गोठ्यात जाऊन उभी राहिली. किसना आला की गोठ्यातनं तडक मागल्या दाराला हातपाय धुण्यासाठी जातोय हे तिला ठाऊक होतं. बायजानं रुद्रावतार धारण केला होता. किसना घरात आला. काकाचं दप्तर खुटीला अडकलं. भाकरीचं फडकं चुलीपुढं फेकलं. लक्ष्मी एकसारखी किसनाकडे बघत होती. तिला किसनाला काहीतरी सांगायचं होतं, पण नेहमीप्रमाणे किसनानं तिची नजर टाळली आणि गोठ्यातनं मागे जायला निघाला. वाटतच बायजा उभी होती. आई, इथं का ग उभारल्यास? किसनानं प्रश्न केला. तिनं खसखन त्याचा दंड पकडला आणि म्हटली, किसना, कुठे गेला होतास? या प्रश्नानं त्याच्या मनाचा आणि शरीराचा थरकाप उडाला. बायजाचा करारी आवाज ऐकून लक्ष्मी गोठ्यात येऊन उभी राहिली. तिची अवस्था किसनापेक्षा वेगळी नव्हती. अरे बोल की, काय विचारते म्या? कुठं गेलतास? किसना तुटक शब्दात म्हणाला, त्यो मी अभ्यास शाळेत गेलतो. शाळेत गेलतास ना? मग तिथंच तुझी परीक्षा होती हे ठावं नव्हतं तुला? बायजाच्या प्रश्नानं त्याची बोबडीच वळली. अरे बोल की, काय विचारते म्या? बायजाचा आवाज गगनाला भिडला होता. किसना निरुत्तरितच झाला. तसं बायजाच्या ध्यानात आलं का ह्यो शाळेत गेला नव्हता. आत्ता तुला बोलता करतो, थांब. असं म्हणून बायजानं गव्हाणीत पडलेली शिवरीची छप्पी उचलली आणि किसनाला फोडायला सुरुवात केली. आई मारू नकस, लई लागतंय, नको मारू. किसना बायजाची विनवणी करू लागला, पण बायजा ऐकायला तयार नव्हती. हे हत्ती, अगं नको मारू त्यासने, किती मारा लागली यास? असं म्हणून लक्ष्मी किसनाच्या आडवी गेली, पण बायजानं मार थांबवला नाही. लक्ष्मीला पण 2 छप्प्या बसल्या. बकुटला धरून बायजानं तिला बाजूला केली. वळ उठपर्यंत बायजानं किसनाला मारलं. शेवटी किसनानं बायजाचं पाय धरलं. आई, नग मारू. काकुलतीला येऊन किसना विनवू लागला. तोवर कल्लोळ ऐकून किसनाच्या दाराघरात माणसं जमली. भीमा त्यासनी म्हटला, अरे कुणीतरी मागं जाऊन त्या बायजीला थांबवा, पोराला कवा धरणं मारा लागली या. भीमाचा मित्र बाळ्या मागल्या दाराला गेला आणि किसनाला बायजाच्या तावडीतच सोडवून घेतला. तशी बायजा कडाडली, बाळा भाऊजी, तुम्ही बाजूला व्हा. तो साळा बुडवून कुठं जातो या हे मला ठावं झाल्याशिवाय मॅगॅप राहायची नाही.
असं म्हणून बायजानं खसकन बाळूच्या हातातनं किसनाला समोर घेतला. अरे आता बोल की, का माझा जीव गेल्यावरच तुझं तोंड उघडणार हाय? आई, मी पाटलाच्या वाड्यावर कामाला गेलतो. बाच्या औषधाला 5,000 कमी पडत होतं. सावकार मामाच्या, किसना हुंदकं देत बोलत होता, मामाच्या जमिनीची कागद ठेवल्या बिगार पैके द्यायला तयार नव्हता. म्हणून मी पाटलाला सांगून 5,000ची जुळणी केली. त्याबद्दल पैक फिटपर्यंत पाटलाला काम करतो म्हणून असं म्हणून दाटलेल्या हुंदक्याला किसनानं वाट मोकळी करून दिली. किसनाचं बोलणं ऐकून जमलेल्या बाया बापयांचं डोळं पाण्यावलं. 2 म्हाताऱ्या बायांनी बायजाला शिव्याने धुवून काढलं, पण बायजानं त्यांना उलट उत्तर दिलं नाही. थोरा मोठ्यांचा मान ठेवणं हे तिच्या रक्तातच होतं. किसनाचं उत्तर ऐकून बायजा गर्भगळीत झाली. तिचं मन गहिवरून आलं. आता तिच्या हृदयाला जखमा झाल्या होत्या. हातातली छप्पी बाजूला टाकली आणि बायजा मोठ्यानं रडू लागली. जमलेल्या आया बायांनी तिला समजावलं. तवर किसना उठून घरामागल्या पडकात शेंडाच्या पल्याड जाऊन बसला. गर्दीत त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. या साऱ्या वनव्यात अंधार कधी पडला हे कळलंच नाही. जमलेली बाया बापय बायजाला समजावून निघून गेले. बायजाला वाटलं किसना भीमाजवळ असेल म्हणून सोप्यात आली. पाहते तर काय, भीमा एकलाच सोप्यात डोळं पुसत बसला होता. बायजाला बघितल्यावर तो गरकन वळला आणि पाठमोरी बसला, कारण लेकराच्या तोंडातनं बाहेर पडलेला शब्द त्याला सुईसारखं हृदयात सलत होता. या सहाऱ्या प्रसंगात माझीच चूक आहे. माझ्यामुळेच लेकरानं परीक्षा बुडवल्या आणि बायजीचा पण मार माझ्यामुळेच किसनाला खावा लागलाय, असंच त्याला वाटत होतं. बायजाचा त्याला खूप राग आला होता. अव किसना तर तुमच्याजवळ आलताय काय? बायजा म्हणाली. भीमानं बायजाच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. अव गप काहीसा, आलता काय किसना? सांगा की. पोर कवा धरणं घरात नाही, मला वाटलं तुमच्याजवळ बसलाय. भीमा गप्पच होता. त्यानं तोंडातनं चकार शब्द काढला नाही. कधी कधी मौनच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असतं हेच खरं. तसंच भीमाच्या मौनात बायजाच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं लपली होती. भीमा आपल्यावर चिडला हे त्याच्या वागण्यातनं बायजाला स्पष्ट जाणवत होतं. आता काय करावं हे तिला सुचेना. आपण किसनाला लई मारलंय. त्यानं पैक्याची जुळणी करायसाठीच पाटलाची चाकरी धरल्या. त्याच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. आपण त्यांचं आधीच ऐकून घ्यायला पाहिजे होतं. माझंच मिलीचं चुकलं, असं म्हणून बायजा थोबाड्यात मारून घेऊ लागली. भीमानं आता तोंड सोडलं. आता बोंबलून काय उपयोग? पोराला मारायच्या आधी हे तुला समजायला पाहिजे होतं. अगं बायजे, पोर शाळा सोडून माझ्यासाठी पाटलाच्या वाड्यावर चाकरीला जातंय ह्याची मला लाज वाटते. आता मला बी थोडा येईल त्याचा राग आलता. काय झालंय हेच विचारल्याशिवाय मी पोरावर हात उचलला नसता. दिसभर पोर राबला असेल पाटलाच्या वाड्यावर आणि त्याचं ऐकून न घेता त्याला बेदम मारलंस. अगं आई हाईस का कैदासीन? आत्ता नाटक करायलास वय इथं येऊन? उठ आणि पोराला आधी उडक. जा, उठ इथनं आधी. भीमाच्या बोलण्यानं बायजाच्या मनात विचारांचं वादळ उठलं. म्या पोराला ढोरासारखं मारलाय. त्याला किती लागला असेल आणि कुठं असेल माझं पोर? साऱ्या विचाराने बायजा भिरमिटल्या वाणी करू लागली. दाराघरात दिसल त्या माणसाला माझा किसना कुठं दिसला का असं विचारत होती. प्रत्येकजण नाही बा असंच म्हणत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा.
धन्यवाद.